जगता जगता रक्तदान, जाता जाता अवयव दान आणि गेल्यावर नेत्रदान या त्रिसूत्रींवर काम करणारे सुजय प्रतिष्ठानतर्फे 10 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत उद्यान मंगल कार्यालय, खजिना विहीर चौक, सदाशिव पेठ, पुणे येथे भव्य रक्तदान शिबिर व सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी निवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य डॉ. विठ्ठल जाधव, अध्यक्ष रुपेश पार्टे, सचिव हेमंत मोरे, कार्याध्यक्ष संजय सपकाळ, खजिनदार सुधीर सपकाळ, उपाध्यक्ष योगेश चव्हाण, ऋषिकेश सपकाळ, योगेश पंधारे आदी उपस्थित होते। मागील 40 वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारे सुरेश सपकाळ यांचे हे 100वे रक्तदान असून कार्यक्रमाला सर रतन टाटा बिझनेस एक्सलन्स अवॉर्ड विजेते किसन भोसले, विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव, बेलराइज इंडस्ट्रीज एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सुप्रिया बडवे, प्रसिद्ध उद्योजक रामदास माने, अप्पर जीएसटी आयुक्त शिवकुमार साळुंखे, गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर उदय जगताप, बँक कर्मचारी संघाचे अध्यक्ष गिरीश मेंगे, सुनील मोरे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत। नमस्कार, मी डॉक्टर विठ्ठल जाधव, रिटायर्ड IGP पुणे। आपल्याला सगळ्याला कल्पना आहे, सुजय प्रतिष्ठानच्या वतीनं सुरेश सपकाळ साहेब गेल्या अनेक वर्षापासून संपूर्ण राज्यामध्ये रक्तदानाची मोहीमच आपण म्हणूया ती राबवतात आणि त्याच अनुषंगानं येत्या 10 ऑगस्टला पुण्यामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। रक्तदानाबद्दल भरपूर आता जागरूकता निर्माण जरी झाली असली तरी रक्ताची गरज प्रचंड असते आणि त्यातल्या त्यात जी थॅलेसेमियासारख्या दुर्धर आजाराने हे झालेली आहेत, मुलं ग्रसित झालेली आहेत, त्यांचं पालकत्व यांनी स्वीकारल्यामुळं महिन्यातून किमान त्यांना 2 ते 3 वेळेला रक्त पुरवावं लागतं। त्यामुळं रक्ताची गरज ही खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि ते करण्याचं काम सातत्यानं सुरेश भाऊ करतात। तेव्हा आपल्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांनी आपला भाग, आपलं मंडळ ही संकुचित भावना न ठेवता जिथेही कुठं शहरामध्ये, राज्यामध्ये रक्तदानाची शिबिरं असतील आणि आपण पात्र रक्तदाते असू तर स्वतःहून हे रक्तदान करावं, जेणेकरून त्याच्यामुळं कुणातरी गरजवंताचा जीव वाचवला जातो। या पवित्र भावनेनं हे काम करतात। यावर्षी मोठा संकल्प त्यांनी केलेला आहे आणि त्यासोबतच समाजामध्ये आरोग्याच्या क्षेत्रात प्रामुख्यानं काम करणाऱ्या जे प्रसिद्धीपासून दूर असतात अशा राज्यातल्या वेगवेगळ्या 24 मान्यवरांचा सत्कार या ठिकाणी होणार आहे। त्याचा उद्देश असा आहे की त्यांच्या कार्याची दखल समाज घेतो, त्यांनाही प्रेरणा, उत्साह वाढावा त्यांचा आणि त्यांच्यापासून इतरांना प्रेरणा मिळावी हा उद्देश आहे। तेव्हा हे रक्तदान शिबिर आणि हा पुरस्कार सोहळा या दोन्ही कार्यक्रमासाठी आपण वेगवेगळ्या माध्यमातून सहकार्य करावं। प्रामुख्यानं जास्तीत जास्त रक्तदान होईल या दृष्टीनं स्वतः आपल्या कुटुंबातील, मित्रपरिवारातील लोकांना, समाजातील विविध घटकापर्यंत, तरुणांपर्यंत हा संदेश पोहोचवावा हीच आपल्याला नम्र सर्व रक्तदात्यांना आवाहन करू इच्छितो की रक्त दिल्याने आपलं रक्त परत सर्क्युलेशन व्यवस्थित होतं, त्याच्यापासून आपल्या शरीराला धोका नाही। आणि मी माध्यमांच्या साहित्यातून पण तुम्हाला सांगू इच्छितो की रक्तदान केल्याने तुम्हाला शुगर आणि ब्लड प्रेशर हा आजार शक्यतो होतच नाही, कारण माझं पण आज 58 वर्ष झालं आहे, मला कुठलाही आजार नाही। मी रेग्युलर 3 महिन्यांनी एकदा रक्तदान करत असतो। त्यामुळं रक्तदान करणं म्हणजे आपली जशी गाडी सर्व्हिसिंग करतो तसं आपलं शरीर सर्व्हिसिंग करणं आहे। म्हणून सगळ्यांना आवाहन करतो की जे खरंच पात्र आहेत त्यांनी आम्हाला सहकार्य येऊन रक्तदान करून सहकार्य करावं। या कार्यक्रमात मी देखील 100वे रक्तदान या कार्यक्रमासाठी मी सुद्धा माझं 100वे रक्तदान करावं, तसंच मला सहकार्य करण्यासाठी पण इच्छुकांनी येऊन रक्तदान करावं। नमस्कार, सुरेश सपकाळ साहेब आज आपल्या मुलाचं दुःख बाजूला ठेवून आज समाजकार्यासाठी हे जे रक्तदानाचे विडा हाती घेतलेला आहे ते कार्य त्यांचं व्यवस्थित पार पडावं आणि सगळ्यांनी आपण त्यांना सहकार्य करून उत्स्फूर्त करावं अशी मी सगळ्या समाजाला किंवा सगळ्या बंधूंना आव्हान करतो आणि त्यांना सहकार्य करू एवढी शुभेच्छा देतो।